असणारी आता मोठ्या संख्येने जे फटाके आहेत ते पुढून नवीन वर्षाचं स्वागत हे सध्या केलेलं आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हा संपूर्ण परिसर आता आतिषबाजीने फटाक्यांच्या आतिषबाजीने उधळून निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हे समोरचे आपण दृश्य बघतोय, नवीन वर्ष 2024 आणि गेल्या वर्षाला सरत्या वर्षाला रामराम करून जी संकट होतील किंवा जी निराशा होती ते एकंदरीत त्याला मागे सरून कुठेतरी आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळतात। तोच आनंद आता या संपूर्ण परिसरात पाहताना आपल्याला पाहायला मिळतो। संपूर्ण जो गोवा आहे तो सध्या हाऊसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज समोरचे जे फटाके आहेत ते सध्या फुटत आहेत। संपूर्ण जे बीचेसचा परिसर आहे तो आतिषबाजी आणि संपूर्ण जे विद्युत रोषणाईने उधळून निघालेले वेगवेगळे सेल्फी पॉईंट केलेले आहेत आणि लाखोंच्या संख्येनं पर्यटक हे सध्या गोव्याच्या बीचवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या संपूर्ण परिसरात जी आतिषबाजी आहे ती सुरू आहे। खरं तर हाच उत्साह रात्रभर असणार आहे। उद्या सुद्धा अशाच पद्धतीनं मोठा क्राऊड या संपूर्ण भागात असणार आहे। मात्र 12 वाजलेला आहे, नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि लोकांचा जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण बघतोय गोव्यामधला माहोल एकंदरीतच उत्साहाचा आणि आनंदाचा पाहायला मिळतोय। गोव्यामध्ये तर जगभरातले पर्यटक या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी येत असतात। फटाक्यांची आतषबाजी, डीजेचा जल्लोष आणि डीजेच्या एकंदरीतच तालावर नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। सरत्या वर्षाला 2023 ला निरोप देऊन 2024 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। 2024 मोठ्या आनंदामध्ये जल्लोषात स्वागत होताना दिसतंय। जगभरामध्ये नवीन वर्षाचं जंगी स्वागत होताना दिसतंय। फटाक्यांची आतषबाजी असेल आणि त्याचबरोबर डीजेच्या तालावर एकंदरीत नवीन वर्षाचं स्वागत होताना दिसतंय। ही गोव्यातली आपण दृश्य बघतोय। गोव्यामध्ये तर ख्रिसमस पासून ते नवीन वर्षापर्यंत एक वेगळाच